हे सरकार आपल्याला एकही रुपया देणार नाही आणि जे फुकटच्या योजना आहेत त्यांच्या राजकीय पोळी भाजण्यापुरत्या त्या योजना चालू ठेवणार आहेत। हॅलो, वेलकम, नमस्कार आणि जोहार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, दिवाळी येऊन गेली, दिवाळी सगळ्यांची चालूच गेली असेल आणि ह्या दिवाळीमध्ये पण काही शेतकरी जे आहेत ते काही ना कुठे रडताना दिवाळी गेले काय आपल्या शेतकऱ्यांची। आणि आपण सर्व शेतकऱ्यांचीच पोर आहेत आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की वर्षभरामध्ये राबून त्या शेतीमध्ये शेती करून आणि पूर्ण वर्षभराची मेहनत टाकून आणि जेव्हा अचानक बदललेलं वातावरण असो किंवा पिकाला लागलेली कीड असो किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत, शेती म्हणल्यावर काय खायचं काम नाही आणि ते जेव्हा आपल्या शेतकऱ्यासोबत घडतं, जेव्हा आपल्यासोबत घडतं, तेव्हा ते जे दुःख असते ते आपल्याला बऱ्याचपैकी आणि चांगलंच माहिती असेल आपल्या प्रत्येक शेतकरी पोराला। आणि शेतकरी म्हणला तर ह्या देश आपला जो देश आहे, आपल्या देशाचा आपल्या जगाचा पोशिंदा म्हणायला हरकत नाही। पूर्ण जो एक शेतकरी होतो शेती करतो तेव्हाच पूर्ण जग खायला भेटते पूर्ण जगाला आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या शेतीवर अवलंबून असतात। आणि आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना पण एक विकसनशील शेतकरी आधुनिक पद्धतीची यायला पाहिजे। ह्यासाठी आपली जी पोरं आहेत, आपले जे विद्यार्थी आहेत ते जाऊन आणि युनिव्हर्सिटीच्या ठिकाणी PhD करतायत। एका युनिव्हर्सिटीमध्ये जवळजवळ 200, 300, 250 पोरं एका टायमाला शिक्षण घेतात आणि हे पोरं संशोधन करतात। ह्या पोरांना जो संशोधनासाठी जो खर्च भेटतो तो सरकारने पूर्णपणे बंद केलेला आहे। मागील 2 वर्ष आधी भेटायचा, 2 वर्षापासून त्यांना पूर्णपणे खर्च बंद केला आहे। या पोरांनी बरेचसे मोर्चे काढले, सरकारला बरेचसे पत्रव्यवहार केला, सरकारसमोर मागण्या केल्या, बऱ्याचशा गोष्टी केल्या, उपोषण केली, पण तरीही सरकार ह्या पोरांची दखल घेत नाही आहे। PhD करणाऱ्या पोरांची दखल घेत नाही आहे आणि ह्या पोरांना जर संशोधनासाठी योग्य तो खर्च भेटत नसेल, योग्य ते जर आर्थिक मदत होत नसेल तर कितपत योग्य आहे की ते पोरं चांगल्या पद्धतीचं संशोधन करू शकतील, चांगल्या पद्धतीच्या संशोधनासाठी जी सामग्री लागते ते वापरू शकतील। तर ह्या पोरांनी आता शेवटी जाऊन आणि सर्व सरकारकडे जाऊन आणि विनंती करून सुद्धा सरकारने दखल घेतली नाही। आता ह्या पोरांना एकच उपाय उरलेला आहे, तो म्हणजे सोशल मीडिया। तो म्हणजे आपण सर्व सोशल मीडिया म्हणल्यावर आपण सर्व आहेत आणि ते आपण सर्व सोशल मीडियाचा वापर करतोय। तर आज वेळ आलेला आहे की ह्या पोरांच्या प्रश्नावरती सुद्धा सरकारला जाब विचारता आला पाहिजे। नको त्या ठिकाणी सरकार खर्च करते, पण ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होऊ शकते, ज्या ठिकाणी शेतकऱ्याला चांगलं नवीन काहीतरी भेटू शकते, शेतकऱ्याच्या बऱ्याचशा अडचणी दूर होऊ शकतात, असं जे शिक्षण घेणारे पोरं आहेत त्या पोरांना संशोधनासाठी खर्च भेटत नाही आहे। तर ह्या पोरांचे प्रश्न कुठे ना कुठे आज जगासमोर आणण्याची वेळ आलेली आहे। आज पूर्ण जगाच्या पातळीवरती चांगल्या आधुनिक पद्धतीची शेती केली जाते आपल्या देशाबाहेर सुद्धा, पण आपल्या देशामध्ये कुठे ना कुठे जे योग्य शिक्षणासाठी जो खर्च लागतोय तो स्कॉलरशिपच्या माध्यमातून असो किंवा ह्या विद्यार्थ्यांना भेटणार फेलोशिपच्या माध्यमातून असो, सगळ्या ज्या योजना आहेत ते हळूहळू सरकार बंद करत आहे। आणि आज जर आपण जागा झालो नाही तर उद्या उठून हे सरकार आपल्याला एकही रुपया देणार नाही आणि जे फुकटच्या योजना आहेत त्यांच्या राजकीय पोळी भाजण्यापुरत्या त्या योजना चालू ठेवणार आहेत। बाकी काही कोणाला विद्यार्थ्याला शिक्षणासाठी असो या कुठल्याही गोष्टीसाठी असो कुठेही खर्च भेटणार नाही। तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक सुद्धा करा। तुमचं मत ह्याच्यावर काय आहे कमेंटमध्ये करा आणि ह्या ऍग्रिकल्चर PhD करणारे जे विद्यार्थी आहेत ह्यांना आपण सर्वांनी मिळून एक चांगलं सहकार्य करायचं आहे अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।